ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठाची, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर, त्याच्या शांबलेचा विवाह झाला. राजवैभव. शांबलेचा राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मीप्रोताचा प्रभाव. सुखासमाधानाने संसार चालू होता. भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचे राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणीने कष्टाचे दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठा विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधरानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यांनी सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नौकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदी. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळसेच दिसले. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वनवा भडकतच होता. सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस सुखात जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावे, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली आहे. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कुणीतरी पाठवा. शांबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघता शांबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. शांबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळला. शांबालेला कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवार व्रत केलं. ते आई पाहिलं. ती उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्यांचेही भान तिला नव्हते. मालाधरानं विचारले, माहेराहून काय आणलंस? शांबालेनं सोबत आणल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही मीठ. मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. आज शांबालेच्या सांगण्यातली खोज राजानं हेरली. तो विचारात गुंतला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ आळणी. ज्यांचं मीठ खावं त्यांच्याशी इमानी असावं. त्यांचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयानं उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं कळलंच नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवाने अनुमती दिली. मालाधरांना मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलवलं. सेनापती आले. त्यांनी मालाधरांना वंदन केलं. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रश्रवानं राज्य जिंकलेले शत्रू ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकांच्या हातावर हंड्यातला मिठाचा खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा आली तशी सेनापतीनं व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधरांचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधरांच्या सैन्यानं शत्रूंचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्रवांचं राज्य पुन्हा मिळवलं.
मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. तो पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्यांचा मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवास सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. शांबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिनं तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वानाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रश्रवांचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. ही आजन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली. राजांचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरलं. अशी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ. संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. श्री महालक्ष्मी नमः.